सय्यद आझर हे आमच्याकडे काही दिवसापूर्वी आले होते तोंडातल्या औषधं करता. तर त्यांना तालुका जिल्हा त्यांचा कोणता आहे आणि त्याला कसा फरक पडला का सय्यद साहेब तुम्हाला कसा काय फरक पडला? एक नंबर फरक पडला. 50-60 हजार रुपये टाकले मी आतापर्यंत. हा. काय गाव माझं ब्रह्म गाव आहे, गेवराई तालुका आहे, जिल्हा बीड आहे. काय एक नंबर असा फरक पडला का नाही. पहिले जी भाजी सळल्यावानी झाली ती माझी, पण आता 3 दिवसाच्या आतमध्ये फरक पडला. अजून काय येऊन त्यांच्यापासून औषध घेऊन चाललो मी. फरक पडला, अजून घरच्याला घेऊन चाललो मी औषध. इतका सुंदर रिझल्ट ह्या औषधाचा लागला आणि आम्हाला बी आनंद वाटतो बा. यांचं जे तोंडातलं दुखणं राहिलं तर याच्यासारखा आनंद नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो. इतका सुंदर असा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो. पहिले अशी होती जीप, काय अशी होती पहिली जीप, आणि आता अशी. काय काय ट्रीटमेंट केलं तुम्ही नेमकं? ट्रीटमेंट सगळे केलं मी. दवाखाने? बीडला दाखिलं, टोटल दवाखाने, हा परभणीला दाखिले. हा. काय फरक पडला नाही. 50-60 हजार रुपये गेले. शेवट तुमचा व्हिडिओ पाहिलं मी, इथं आलं 3-4 दिवसात फरक पडलं. अजून 4-5व्या दिवशी तुमच्या पैसे आले रिटर्न. किती भीती वाटत होती नेमकी तुम्हाला तोंडाची? कॅन्सर म्हणलं होतं मी डायरेक्ट. मला अरे बा. काय जेवत नव्हतं मी. यांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली की ते भेले की आता माझं काही खरं नाही. हा पण ते म्हणले की बाबा आमचं माऊली आमचं काही खरं नाही. पण त्यांना म्हणलं तुम्ही काय घाबरू नका, आपण याचा नीट करण्याचा प्रयत्न करू, पण तुम्ही भेऊ नका. आणि काही डॉक्टरांनी असा सल्ला त्यांना दिला होता की हे कॅन्सर आहे का काय, हा दिलं तर कॅन्सर काय असे म्हणले. बीडच्या दवाखान्यात डॉक्टरने दिलं. अनेक जागेवर त्यांनी दाखवलं. पण इकडे बघा, त्यांना म्हणलो तुम्ही काय घाबरू नका, होईन तेवढा प्रयत्न आपण करू. पण ईश्वरानं आम्हाला साथ दिली आणि त्यांच्या तोंडावरचं हास्य बघून आम्हाला आनंद वाटला. आणि आता ते आम्हाला येऊन भेटलेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आमचं एकदम व्यवस्थित झालं बाबा, माझी भीती मनातली संपून गेली, असं त्यांनी मला सांगितलंय. की तुम्हाला आणखीन तोंडातला विषय तुम्हाला काय म्हणायचं आणखी बोलून तोंडात दाखवा. जीभ आता पांढरी होती, कशी झाली आता? हे जीभ अशी झाली, क्लिअर झाली? क्लिअर, एक ओके झाली, ओके. काहीच प्रॉब्लेम राहिला नाही जीभला.